बरं का पक्या हा तुला सांग तू जसं बाजीना नाही गावचं सरपंच झालं ना गावचं भाग्यच उजाळलं. अरे सिमेंट शिवाय रस्ता ना सिमेंट शिवाय वस्तीत जा वरच्या आळीला जा खालच्या आळीला जा कुठंही जा तुला सिमेंट कॉन्क्रीट शिवाय रोड गावणार नाही. कसं खुश झालेत बाजीनाना. अहो काय बाजीनाना सिमेंटचा रस्ता नुसता केला म्हणून लय भारी विकास झाला का गावाचा. अरे मग विकास नाही काय तुला बाकाच वाटतंय का बघ की तिकडे चका 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 करते बिल्डिंग काय स्लॅब काय तुला इथं पत्र्याचं घर तर दिसतंय गावात म्हणून आमच्यासारख्या तरुण पोरांना मुंबईला जावं लागते नोकऱ्या करायला पोट भरायला. वा विकास. अरे ती मस्ती तुझी तुमची मस्ती माझी मस्ती म्हणजे अरे अनेक जणांना जावं लागतं. मी एक उदाहरण आहे त्यातलं फक्त. अनेक जणांना बाहेर जावं लागतंय कामाला धंद्याला. ह्याला काही विकास म्हणायचं काय तेव्हा ह्या निम्या कामात निम खाल्ला असं ना मग काय खाल्ला असं. मी काय म्हणतोय बरं तू मुंबईला गेला मुंबईला जाऊन तू काय रे विकास केला मग. नाही मुंबईत तर प्रॉब्लेमच आहे ना आम्हाला म्हणून तर आम्हाला वाटतंय गावात विकास व्हावा. हे बघ असलं पडकं वाड बिड. अरे मुंबईमध्ये कसं आहे असे शॉपिंग मॉल असतात मोठमोठी सेंटर्स असतात. मग एक काम कर ना पक्या मुंबईला जाऊन उलट की तू कशाला. नाही मला माहित होतं तुम्ही असंच म्हणणार मुंबईला उलट. ही असती का एवढी स्वच्छता गावात म्हणजे मुंबईच्या तुलनेत गावी स्वच्छ नको का. आता आला चालत तिथं स्वच्छता होती जिथं तुला घाण दिसती ती लगेच दिसती रे तुला. मग नाना स्वच्छता सगळीकडेच पाहिजेत ना. ऐका की तुझं कसं झालंय पक्या बाजी नाना ह्या समाजाची रीतच अशी या माहितीये का लोकांना अख्खा पांढरा पडदा दिसत नाही पण त्याच्यावरचा काळा डाग उठून दिसतो. पक्याला 10 रस्ते चांगलं स्वच्छ ती दिसलं नाही पण एखाद्या रस्त्याला घाण ती दिसली. ठीक आहे प्रवृत्तीच बेकार आहे पकाची. पकाचं आलं माझ्या लक्षात मुंबईला पोट नाही भरलं गावाकडे यायचं गावाला नाव ठेवायचं. नाही पण मला एक सांगा तुम्ही तिघं एका बाजूने होताय गावाला नावं ठेवायची म्हणताय पण सत्य परिस्थिती तुम्ही ऍक्सेप्ट का करत नाही. ही काय येड्या बाबळी. एखादं जर लहान लेकरू सायकलीवर खेळायला लागलं तर त्याच्या डोळ्यात नाही का काटा जायचा. ही ग्रामपंचायतीने तोडा नको का. ही काय चिल्लर येड्या बाबळी वाढले जाण्याचा रोड नाही तरी बनवलाय. जाण्याचा रोड नाही अजिबात नाही तरी बनवला रस्ता पलीकडून नाही. वा 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 मग विकास. काँग्रेस जाय ना काँग्रेस. तू आता सगळं काढ. तू गावचा काँग्रेस सोड तुझ्या रानातला काँग्रेस काढ की पहिला. तुला गावातला काँग्रेस दिसतो बांधा कोणताने वाढलं की डोक्यात का काँग्रेस ती नाही दिसणार. तो दिसतोय का तुला. बरं असू द्या बाजीना ना असू द्या. तुम्ही लय डेव्हलपमेंट गाव केलंय का नाही. ही का पडका असा वाडा ठेवला इथं. थांब जरा नाना हे वाड्याचं जे काय आहे ना ती सांगा म्हणजे तुला काय माहित नसतं. उचली जीभ लावली टाळ्याला काय बी बोलत जाऊ नका. ह्या वाड्याबद्दल काहीच बोलू नको. काय ह्यो वाडा कुणाचा आहे माहिती आहे का तुला. कुणाचा आहे. हळून बोंबल लगेच दाताड इचकू नको. ह्या वाड्याचा आहे का तुला काय माहित. काय माहित काय पडक्या वाड्याचं करून घ्यायचं. अरे हळू अजून बोंबल ना. हळू बोल ना जरा ते जाणून तर घे. काय सांगा या वाड्याबद्दल किती हळू बोलू. चेष्टा करू नको. आजपर्यंत ज्या लोकांनी या वाड्याकडे वाईट नजर ठेवली ना त्यांचं डोळं गेल्यात नुसते नाबूद झाल्यात. मग हो होऊन वाट फिरल्या. अरे वाडा साधा सुद्धा नाही श्रापित वाडा आहे श्रापित. तुला सांगतो अरे काय तुम्ही मी आता एवढं काय बोललो मला काय नाही व्हायचं. अरे काय सांगता येत नाही. रातचं बेकार आहे 12च्या नंतरचा कार्यक्रम घडतोय. जाऊन दे मरू दे. तुला सांगतो हे वाडा आहे का नाही आपल्या गावातलं सगळ्यात श्रीमंत हनुमा पाटलाचा वाडा आहे. हनुमा पाटील. हो कोणचा हनुमा पाटील. अरे तू ऐकून तर घे. अरे आपल्या जन्माच्या आधी होता तो हनुमा पाटील. त्यांच्या ह्या घरात अख्ख्या वंशजच राहिला नाही. वंशजच कशामुळं. ऍक्सिडेंट झाला सगळी खतम झाली. आणि तुला सांगतो एकच म्हातारी राहिली. अशी म्हातारी होती का नाही ती कसला खेळ असतो पितरी खेळ. पितरी खेळातली म्हातारी जादू टोना करायची रातभर गावाला झोपून देत नव्हती. लय डेंजर होती. मग आमचं भाऊ हे बी सांगत होतं बापू बी मला लय डेंजर होती इथली म्हातारी. कोणी फिरकत नव्हतं गावाला झोपू देत नव्हती. म्हणजे ती काही नाचायची नाही पितरी खेळ करायची रातभर. अरे पक्का धनाचा हांड येतो सोन्याचं धन आहे संपत्ती याच्यात. चला की जाऊन काढून मग बाजीना. चला की मारा बिरायचंय वय. ती हांडा जिथं पुरलाय का नाही पक्का त्याच्या शेजारी 2 कणकीची बैल ती अशी शिंगवाले टोकदार. कणकीची बैल तर कधीच वाळून गेली असतील. मुंग्या लागून खाऊन गेली असतील कणिक. अरे बाबा तसली नाही ती पित्री खेळातली ती बैल जादूची. मग काय तिथं नुसतं कोण गेलं
किती बैल काय करते ती माहितीये का? डायरेक्ट त्याचा मागवच करतात, डायरेक्ट त्याला अटॅक मारून टाकते ती. या आई बाबा कशाला घाबरतोय मला? चलाय मला भ्या वाटते मला ब्या, मला तुला ब्या बघ किती वाडा किती करत दिसतोय. नको नकोय, मी आयुष्यात चुकून सुद्धा ह्या वाड्याकडे येणार नाही. ना तुम्ही अख्ख्या गावाचा लय विकास केलाय, ही वाडा असाच भकास राहू द्या गाड्या. बाबा काहीतरी बोल नको, ऐकते ती माणसं इथं. शेठजी बाजार दे क्या हो? बोला. 1 किलो शेंगदाणा, 1 किलो तुरीची डाळ. हे शेंगदाणा 1 किलो, तुरीची डाळ 1 किलो, तुरीचा डाळ 1 किलो, निरमा फुला 1 किलो द्या. अजून काय? निरमाचा पुडा द्या 1 किलो. बा गरम मसाला द्या, गरम मसाला, साबण द्या आणि तेलाची 1 बॉटल द्या. साबण आपला संतूर. हा संतूर तुमचा दरवेळेचा. कपड्याचा ते पण द्यायचा. हा द्या की. हा. तेलाची बॉटल 1 द्या. आणि तेलाच्या बोटल. हा झालं एवढंच पाहिजे. आणि मांडून ठेवा, बिल करा. आधी तरी बोलायचा ना बाबा मला. आधी कधी बोलायचं? हे अशा उधारी देऊन देऊन तर आमच्या सगळा दिवाळी निघला. ते कशा असते, पहिला पैसा दिला ना की मग हे घेऊन जायचा. मग तुम्ही ह्याला बोला की शेठजी. आता काय त्याला बोलायचे बाबा? नसता गावभर इथं बोंबलत फिरते ते सरपंच झाले आणि तुम्हाला पाठवते इकडं. कशा असता सरपंच असते. मी तुम्हाला वहिनी मला काही जास्त बोलायचं नाही, पण ते कसं आहे, पहिला पैसे दे बाबा आणि मग हे घेऊन जावा. अहो शेठजी द्या एवढं बार. नाही तसा नाही, तुम्ही आमच्या त्या बायडीच्या मित्र असते का नाही, हा. घरी येऊन जेवण करून जा, पण उधार नाही बाबा. ते पहिला पैसा द्यायचा आणि मग हे घेऊन जायचा. मला व्यापारानं पैसा द्यायला पडताय. असं करू नका शेठजी, द्या की एवढं बार द्या. ह्यांना तुम्ही वाटलं बोला, मी सांगते वाटलं ह्यांना पाठवते मी दुकानला. काय ते बिनलाजी असते बाबा, काय त्याला बोलायचे? ते सरपंच असते नसते, गावभर हिंडत असते आणि पैसा द्यायच्या नावाने बॉम्ब करते. अशा असते का? बरं द्या एवढ्या बार, मी सांगते त्यांना वाटलंच तर. बिल द्यायला तुम्हाला सगळं. ऊसाचं बिल येते, त्यांनाच माझ्याकडे पाठवून द्या. अहो शेठजी ऐकून घ्या ना, ऊसाचं बिल आमचं येते. ऊसाचं बिल आलं की तुम्हाला द्यायला होते सगळेच आमचं बिल. मग उशाचा बिल आला का नाही की मी आमच्या कामगाराला मटेरियल घेऊन घरी पाठवते, सगळा माल घेऊन. हा या मग आता काय करू मी? आता नाही ना बाजार. आता तुम्ही जावा, संध्याकाळी माझ्या घरी जेवायला या, पण उधार नाही मिळत. माफ करा भाभीजी. बरं चाल ठीक आहे. मोठ्या घरचा झाला बाबा, माझ्या उधारी ठेवते आणि तसा सामान मागायला येते. गालावरची लाली ही वाढली कशी, सांग तुला छिळती का माझी ही काय मिशी. ए आली का बाजार घेऊन? हो घ्या ही बाजार. बाजार घ्या म्हणजे पिशवी फिकती तोंडाव. मग शेठजीने बाजार दिला काय करायचं? शिडजीला बाजार दिला नाही म्हणजे मोकळीत आली वे. मग बिल द्या म्हणले तेव्हा बाजार देतो म्हणले. बाजारालाच गेलती का मैत्रिणीकडे गेलती तू? हो मैत्रिणीकर तेवढं काम आहे मला, मैत्रिणीकर सारखं जायला. बाजार आणायला गेली होती मी. मग काय झालं? शेठजीने बाजार दिला होता, हा. पण बाजार पिशवीत नंतर काढून घेतला त्यांनी. काढून घेतला म्हणजे? त्यांनी म्हणले की उधारी द्या म्हणले होते. मग उधारी काय त्याची बुडावतोय आपण? ऊसाचं बिल गेलं की लगेच येणारच आहे ना. होय की, मी तर सांगितलं होतं की ऊसाचं बिल आले की शेठजी तुम्हाला देते मी म्हणलं होतं, तर नाही म्हणले मी. म्हणजे बाजार त्यानं दिला हा. आणि परत माघारी घेतलाय. हो. तुम्हाला पहिले काय काय बोलत होते की सरपंच असा आहे, सरपंच तसा आहे, ती गावभर हिंडते ती सरपंच. अरे गावभर हिंडून आहे तर काय बी करू, त्याची हिंमत कशी झाली माझ्याबद्दल बोलायला? आणि 4-5 माणसं होते, अक्षरशः मला रडकुंडी जेव्हा आला होता. अहो इतकं काय बोलत होते, मला वाईट वाटलं अक्षरशः. अहो मला नाही त्याचं लईच झालंय आता बरं का. त्याला धावतोच मी. नाही राहू द्या, नंतर जाऊ वाटलंच तर. नाही. अहो राहू द्या, ऐकून घ्या अगं तू की. सर अहो, थांबा तर. तुला सर म्हणतोय ना, मला असलं सण म्हणा नाही. माझ्याच गावात त्याला दुकान टाकून दिलं, सगळ्या गोष्टी केल्या, आणि तो जर मलाच बाजार देत नसेल, असं बोलत असेल, आणि तुला बी अपमान केला, माझा करू दे, असू दे, बघ तुम्ही. होय का ना? अरे ती परवा बाजीना ना तू आप्पा सांगत होते त्या पडक्या वाड्यात धन आहे, पैसा आहे, नक्की खरे करा ती? खरं 100% खरं आहे. काय लागा टिंगल करायची तुमची ना खोडच जात नाही. अरे टिंगल नाही पक्या, ते वाडा म्हणजे बुडी स्थळ आहे, माहिती तुला? नाही मला सांगा ना, आपण आता 21व्या शतकात जगतोय लका. आपला भारत देश सुद्धा जमिनीवरून चंद्रावर गेला, मंगळावर गेला, कुठं चाललंय. आता सूर्यावर सुद्धा यान पाठवलेत, आणि तो असल्या गोष्टीवर विश्वास ठेवतो. तुझं तरी काय चुकतोय? तू गाव सोडलंच नाही म्हणा,
गप्पा 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 गाव सोडलं नाही म्हणजे तुला असं म्हणायचंय का की तिथं भूत नाहीत म्हणून? नाहीतच म्हणजे आजपर्यंत भूत बघितलीच नाहीत? नाहीत ना. मग एक ध्यानात ठेव, समजा तुझा पंजा तो बघितलाच नाही. पंजा नाही बघितला मी. मग पंजा नव्हता का? नाही होता की पंजा. हा, पंजा होता म्हणून तर तू आला, बरोबर आहे का नाही? म्हणजे तुझा पंजा तो बघितला नाही पण तरीही पंजा होता. तसं भूत आपण बघत नाही तरी पण भूत असतं. बरोबर आहे, ही पंजाबद्दल झालं. तो माझा बापाचा बाप होता. हे भूत कोणाच्या बापाचं बाप आहे? भूतन बितन काय नसतं, हे सगळं लबाडे खोटे. मी मुंबईत राहतो, रात्र अपरात्री कुठेही फिरतो, मला आयुष्यात कधी भूत दिसलं नाही. अरे विचार कर तू, थांब ऐक. तिथं जर गेलो आपण, बाजीनाना म्हणते तुला मोठा हनुमा पाटील खरंच मोठा होता. मी बी माहिती काढली. हनुमा पाटील हे श्रीमंत होता. जमीन हिन किती होती त्याची नक्की दौलत असणार आहे. आपण काढू ते हांडा. कोण आपण? नाही नाही बाबा, माझं व्हायचं जायचंय. तुला जीव उधार झाला असेल ना, तू जाऊन हांडा काढ. व्हायचं जायचंय तुझं, ते चांगलं होईल. माझी आयडिया ऐकली तू तर. नको तुझी आयडिया. तुझ्या लग्नात अशी मस्त पैकी बिर्याणी असं पाची पकवान करू. अशी तुझी बायको बिको अशी सुंदर. अरे पैसाला विचार कर, कसली बी नटी तुला नाहीच म्हणायची नाही. अरे नटी पण मीच जर नाही राहिलो तर मला बायकोचं काय घेऊन देणं पडलं? कसं काय राहत नाही? मी आहे ना. पक्का विश्वास नाही तुला? तू आहे म्हणूनच, तू आता पण आहे ना म्हणून माझं आतापर्यंत पाळलं झालं. या इज्जतीत जगत होतो गावात, ती बी इज्जत हायवायच नाही. जगण्याला काही जगणं म्हणतात का? चिड्या मोकुड्यासारखं जगतोय. अरे लोक बघ, मुंबईतली शहरातली अशी ऑडी बिडी अशा एकदम भारी भारी गाड्यांमध्ये फिरतात आणि आपल्याला का नीट सायकल नाही का, मोटरसायकल नाही का? नको बाबा, आपल्याला ना आपल्याच्या नाही जुळायचं. ते तुझं तू जाऊन बघ. असंच आहे तुझं काम. तू ना सेफ झोन मधनं बाहेर निघत नाही. हा बघ पक्या, मला ह्यातलं काय सांगू नको. तुझं तू बघ. तुझा जीव उधार झाला असेल ना, तुझा तुझं तू बघ. म्हणजे अरला का तुझा आजोबा तर भूताच्या मेळ्यात खेळायचा, झोटिंगा बरोबर कुस्ती खेळायचा. आणला का तू काय भेटतोय? भेटतोय ते आजोबा होता माझा. मी आजोबा नाही देणार ठेव. चेअर काकण पुढे असतो. नको बाबा, आता आपल्या तेवढी ताकद नाही राहिली. अरे माझ्या आज्याला विद्या येत होती, चांगली विद्या माहित होतं. जाजू अरे बाजीनाना, अरे कुठं तावाने एवढं कुठं? त्या नासक्याला सुट्टी देणार नाही मी आज. नासक्याला कुणाला? शेठजीला आणि कुणाला म्हणजे? ज्या वेळेस त्याला कोण थारा देत नव्हतं तेव्हा आपल्या गावात थारा दिला त्याला, आणि तो आज आमच्या उपाट्या टांगड्या करून मुततोय का? झालं काय पण? घरी नसल मी म्हणतो. माझ्या ह्या तारांबळीनं बाजार नव्हता घरी. बर बायकोला सांगितलं म्या, जा शेठजीतनं बाजार आण. तर तू कसा बी त्या बायकोला बी बोलतोय आणि पहिली उधारी फेक आणि आडवं तिडवं बोललाय तो. मग देऊन टाकायची का नाही उधारी तुम्ही तरी? अहो सरपंच आहे तुम्ही, उधार आणायचं शोभतंय का तुम्हाला तरी? अरे पण त्यांच्या रास्ता दिलं असतं ना. म्हणजे तो आणि त्यांच्या जखमाव काय नमक लावतो काय? काय समज जखमीवरती नमक लावायचा? मग सरपंचाची बायको उधार आणायची का? तू बोलू नको, तुला सांगतोय. नाही ना, तुम्हाला इतकंच झुमतंय नाकाला तर उधार आणा. मी म्हणतो लावतच कशाला? ना तुम्ही द्या ना त्यांना लाखो रुपये आणून. मग अरे पक्या, तू 4 दिवस झालं मुंबईवर ना आलाय, तुला गावचं काय रे माहित? गाव चालवताना काय काय आपदा होती, काय काय बिंबळ होती की नाही, आमच्या जीवाला माहित आहे. कानाला विचार. मला तेच म्हणायचंय बाजीनाना, तुम्ही गाव चालवताना आपदा होती. अहो तुम्हाला घर चालवाय आहे ना, गाव काय चालवणार आहे तुम्ही? एक काम करा, जाऊन त्या शेठजीचा खून करा आणि बिन भाड्याच्या खोलीत बेसन पिठलं खात बसा. अरे तुम्हाला पैसे कमवायची अक्कलच नाही. याला बी अक्कल नाही, तुम्हाला बी अक्कल नाही. सांगू नको मला मी जाऊ का काय करू. मी माझं मी ठरविल काय करायचं. बाजीनाना तुम्ही हायपर होऊ नका. या बसा इथं. बोलतो कसा बरोबर मूर्खागत बोलत जाऊ नको काहीतरी. हे तरी बरोबर आहे का? त्याचा जाऊन खून करा ना, जाऊन करा खून त्याचा, करा. खून करण्याचं नाही, मी उद्या पैसे दिले असते ना त्याचा. तू बाजीनाना मी काय म्हणतोय, आपल्या जवळ नाहीत ना पैसे, नाही दिला ना बाजार, जाऊ दे विषय द्या ना सोडून. पण मला बोलू द्या ना. बाया माणसाला बोलायची काय? तुम्ही बाया माणसाला लावा का त्यांच्या दुकानाला? मला काम होतं गावातलं. हा का बाजीनाना? सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं आपलं काय माहिती, आपल्या जवळ पैसे नाहीत ना, ही सगळ्यात मोठी आपली दुरावस्था आहे. नाही दुरावस्था पैसे नाही, पैसा आहे आपल्याकडं, पण आपल्याला अक्कल पाहिजे ती पैसा काढायची. गाना दुरावस्था होणार. पैसा आहे आपल्याकडं पण अक्कल नाही आपल्याला ती पैसा काढायची. अरे मग सांग ना, तू दे आम्हाला अक्कल, पैसा कमवायची, आम्ही कमावतो. इतके वेळ काय बोलत होतो मग तुला बसून? काय बोलत होतो तुला? नको बाबा तसलं. ह्यो काय म्हणतोय माहितीये का माझ्या मागापासून? काय? त्यो हनुमा पाटलाचा हे नाही पडका वाडा, तो वाड्यात म्हणतोय आपण जाऊ आणि गुप्तधन हुडकून काढू. हे बाबा बाजीनाना माझी शपथ घेऊन बघा, सांगा बरं तुम्ही बघितलं का तिथलं भूत?
हो बाबा मी काय बघितलं नाही पण तुला सांग का कशाचं बाजीना ना सगळी लोक फसवत्यात. अहो ह्यांनी सांगितलं त्याला, त्यांनी सांगितलं ह्याला, सांगा वांगी आणि फुकटची वांगी असलं कार. मी काय म्हणतोय पाक्या, एक सांगतो बघ मी काय म्हणतोय. बरं ठीक आहे, एक वेळ तुझं ऐकलं आम्ही, ऐकलं. हा तू म्हणतोय ना भूत नाही तर नाही भूत, पण काय करणार माहिती का, आम्ही वाड्याच्या बाहेर राहतो, लक्ष ठेवा आहे का नाही, कोण येतंय कोण जातंय, आणि तू वाड्याच्या आत जाऊन शोधून आणतं. चालतंय पण मग सगळा हिस्सा माझा, तुम्हाला एक फुटी कवडी बी नाही. का का आता पैसे घेताना बरं वाटतं, आत यायला काय रोग येतोय काय? का राहण्या आम्ही तुझ्या बरोबर बाहेर येतोय त्याचं काय रे? नाही आत पण या की. मी काय म्हणतोय का ना, मला तर असं वाटतंय आपण त्या भानगडीत पडायच नको. का पडाय नको बायको, तिथं आपण दुसऱ्याच्या दुकानात राव साखर तेल मिठासाठी उधारीला पाठवतोय. तुम्ही प्रामाणिक सरपंच आहेत नाना गावातले, तुम्ही गावचा विकास केलाय, तुम्ही 1 रुपया खाला नाही, पण घर चालवायला 4 पैसे लागतात नाना. हा मग आपण जाऊ तिथनं. माझं म्हणणं आहे का, आपण आज रात्रीच्याला जाऊ, बघू नेमकं काय ते. इतक्या दिवस झालं पडका वाढाय. हनुमा पाटील श्रीमंत होता का नाही? लय श्रीमंत, गडगंज प्रॉपर्टी, गडगंज. माझं वडील सांगत होतं मला, म्हणलं त्याच्याकडे प्रॉपर्टी म्हणजे काय, सोनं म्हणू नका, दागिनं म्हणू नका. बोला 100% घनाला का असणार आपलं भाग्य उजळल. हा आपल्याला का 7 पिढ्याची ही सगळी जी दारिद्र्य आहे ना, दारिद्र्य ती सगळं निकल, आणि गावात आपण आयुष के साथ. पण गणा पक्का आपण ह्यात मारा बिरायचो नाही ना. मारायचं नाही, जॅगवार गाडी फिरल, जॅगवार. आणि असं बी आपण मरतोयच ना रोज, रोज रोज जे मरणार ते मारण्यापेक्षा एकदा मेलं चांगलंच की. यार मरतोय कशाला. चला मी काय म्हणतोय माझ्या ऐका, plan. आपण काय करू माहिती का, हनुमान चालीसाचं पुस्तक घेऊन जाऊ खिशात, बर म्हणजे आलं भूत जवळ की लगेच असं दाखवा. जय हनुमान ज्ञान सागर. मग ते मी म्हणतोय मोबाईल मध्ये जर त्याचं ते क्लिप लिहिली तर. आणि अख्ख्या गावाला ऐकवा, स्पीकरवर लावा मोठ्यानी. नाही मग मला बी वाटतंय, पण अजून बी पक्या एक सांगतो, तुला आतमध्ये जावं लागेल, आम्ही तुझ्या मागं उभा राहील. मी पुढं चिटकून राहायचो उभा. हा बरं, चला एकदाच काय होईल ती जाईल बाबा नो. चल अरे मग बेका दाखवतोय तू, काय झालं? तुला बॉम्बलाय काय होतंय? अरे मला कोणतरी आले का दिसलं म्हणून मी थोडं दाबाकलो. अरे मी जरी म्हणलो ना की जाऊन काढू, तरी माझं करू नको. कॅन्सल करायचं का? बघ पक्या, तुला जर भ्यायचं असेल ना तर काय करू, आपण सगळे माघार जाऊ, परत बघू. नको, परिस्थिती लय वाईट आहे माझी, मला पैशाची लय गरज आहे. ना ना काय करा, राम 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 राम, काळजी करू नका, मी आहे ना. एक काय करू, एकमेकाला आपण आधार देऊ. अरे काय आदर देऊ? हा हो बाजीनाना सरपंच आहे तुम्ही, भटीचे कपडे घालून नाही, इस्त्रीचे कडक, तिथे जाऊन खोऱ्याने खांदायचंय, उपसायचंय आपल्याला. पिकनिकला नाही चाललो आपण महाबळेश्वरला. अरे कशाला का जाईना, पण मला एक सांग, आपण चांगलं काम करायला चाललोय ना, मर्द उचलाय नाही चाललो ना, आपण धन निघलेला आणायला चाललोय, म्हणजे कसं पॉशमध्ये त्या धनाला बी आपल्या संग यायला बरं वाटावं, आनंद वाटावं. अरे पण मला मजूर नेल्यासारखा चाललेला आहे तुम्ही, खोरं घेऊन मला. अरे तू मजूरच आहेस, तू थांब, तू करलं की आम्ही लगेच धन उचलाय नको कोणतरी. नाही मी जातो माघारी. मग चल पुढे. अरे वाडा बघ कितकी वाटतो. अरे पन्हाळ कसली त्याचं बघ की. बाता 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 बाता. अरे पाऊस पडल्या त्या पन्हाळ्यातनं पाणी पडत असेल खाली. 12 वाजले, ते 12 वाजता चोऱ्या करायच्या असते असल्या धनाच्या. राम 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 राम. हे पक्या, मला लय भ्या वाटते, एक काम कर, पुढं हो बाबा तू. मी वाचना ना, अरे पुढं बाकी तुमचं काय दोघात झालं गेलंय, माझं अजून होई जायचं या. अरे पण तुझं व्हायचं जायचं आम्हाला मारतो का? भाजीना तुम्ही गावचे प्रथम नागरिक आहे, तुम्ही पुढं व्हा. तुम्ही नको पक्या, कशाला पुढं व्हा, अरे धनाचा लोप तुला आहे, भाजनाला नाही, तूच पुढं हो. मी पुढं हो, पुढं हो. जगलं वाचलं तर माझ्या लंकेला साबळा. तुझ्या लंकीची अजिबात काळजी करू नको, तुझ्या लंकीला अख्खं गाव होईल. आधार देईला. हा म्हणजे तुझ्या अख्खं गाव तुझी जबाबदारी घेईन. अरे वहिनीला आम्ही आहे की, तुझं जरी काय झालं तर आम्ही टाकून देणार आहे का, आमची बहिणीसारखी. मी मला पुढं नेताय खरं, पण सदैव सैनिका, आता पुढं जायचं, आता मागं वळून बघू नको. सावकाश भाजीना मला धरून चला, मला धरून चला.
काय पक्का हे कुठं आणलंय बाबा? हे पक्या, अरे उरक की, अरे 2 तास झाले तिथंच खांदतोय. जागाच ती सोड, दुसरीकडे खान की आता पार गाव जागा व्हायची वेळ झाली की. अहो आता क्लिअर. थांबा, किती वाजल्या सांगतो तुम्हाला. अहो 4 वाजायला आल्या. पाटाच्या 4 वाजल्या. आता कोंबडं वराडत्याल, अगं गाव जागा होईल. अरे 4-5 तास झालं वाडा पालता घालतोय. नसलं गाव तर चल बाबा, माझं उठा काय. किती पैसे येते ह्याचा आपल्याला. आता ते हिशोब उद्या करू. तू पटक्यान खाली ये. वाटण्या करू की इथं. अरे माझा तर अक्षरशः पक्या, माझा तर विश्वासच बसणार. खरंच पक्या, तुला असं वाटतंय तुझी पप्पीच घ्यावी, पण जाऊ दे, तू घामाघूम झालाय. आपण हे हांडा आता बाजीनानाच्या घरी ठेवू. माझ्या लगेचा काय भरोसा नाही. नको मी काय म्हणतोय, बाजनाच्या घरी नको, माझ्या घरी राहू द्या. माझ्या घरी द्या. बाजीनाना प्रथम नागरिक आहे, बाजीनानाच्याच घरी ठेवू. बाजनात ही जबाबदारी पेरेल का तुम्हाला? पण आता तुम्ही जबाबदारी देताय म्हणल्यावर पिल्ली बी पाहिजे. पिल तू तसं नका करू, जबाबदारी पेलती. पण पक्या बघ, ह्या बाजनानं गाव धुवून खाल्लंय, हे सोनं धुवून खाऊ नाही. नको मग नको. काहीतरी खाल्लंय का रे मला? बरं असं नका तोंड वाकडं तिकडे करू. तुमच्यात घरी ठेवू, पण जीवाच्या पड्याला जपा. एक वेळ तुम्ही मेला तरी चालेल, पण हांडा मी काय म्हणतोय, एकच रात ठेवील माझ्यात. डायरेक्ट लगेच वाटण्या करून घ्यायच्या. उद्या सकाळ बोलूया. पाहिलं, मस्तच काम झालं बरं का. भारी झाले पक्या. अरे वाटलं सुद्धा नव्हतं ला का. अरे लोका मेहनत केली बरं का, पण मेहनतीचं फळ एवढं लवकर मिळेल ना असं वाटलं नव्हतं माझ्यामुळं. पक्या एक काम करू, लवकर वाटप करा गाड्या. मला काय करायचं माहिती का, पहिली हळूहळू मला पहिली ना गावात पहिल्यांदा BMW मला आणायची गावात. मला जॅग्वार मी बुक केली, फोन करून सांगितलंय. आणि काय कर, तू आता पहिला जाळ कर, नाही तर तुझं कसं आहे माहितीये का, 1 हात करणे 9 हात डपल्या असं असतं. पहिल्यांदा एक नाही मी शिडजी त्याची उधारी पहिली देणार आहे मी. काय पण आपल्याला हळूहळू करून निकावं लागेल. लेबी माझ दाखवू नका, नाही तर उगं कोणाला तरी शंका येईन याची, इन्कम टॅक्सची, ईडीची, धाडीची आपल्यावर. सरकारी मालमत्ता म्हणून सरकार जप्त करेल. आपण आपल्या तोंडावर कुलूप लावलं पाहिजे. बरं काय हांडा कोणाच्या घरी ठेवलाय? आता कोणाच्या व्यवस्थित ठेवलाय ना हांडा? अहो माझ्याच घरी खाटाखाली ठेवलाय. खाटाखाली? बायकोला कळल की खाटाखाली? कोणच जात नाही. लिफ्ट येते की नाही, जुन्या गोदड्या लिफ्टी सगळी अशी आडवी येते आणि खाली घालून ठेवलाय. जातच नाही कोण. गणा व्हायला कमीत कमी 20 किलोचा असेल बरं का. मला उचलत नव्हता रात्री. हा पण मी काय करणार होतं माहितीये का, पण नको म्हणलं. जाऊन द्या, मरू द्या. माझ्या डोक्यातलं नाही काय बाबा. नाही एकटा खायचं मला काय झालं माहितीये का, ते उघडून बघणार होतो आमच्या परस्पर, पण नाही. देवा शपथ, गळ्या शपथ, ह्या दगडा शपथ नाही उघडलं. मी सांगतो अक्षरशः एखाद्या जणांनी जर ती उघडून जर बघितलं आमच्या परस्पर, तुम्ही जाऊ तर तुम्हाला त्यात भुजंग निघल, भुजंग आणि असं हाताला असेल. मग मी नाही उघडलं. देवा नाही उघडलं. हाय अशी गाठ आहे की नाही वरची, तुम्ही बघा बाबा ना. आपण ते गाठी होत्या ते तिघांनी बघितलं ते आपण नागाडे. हे बघा मी कमन सांगत होतो माहितीये का, माझ्या मनात आलत नको रे म्हणलं. बाजीनाथ लबाड माणूस त्यांनी आपलं म्हणून दाखवलं. आज संध्याकाळपासून काय चालू करू? नाही आज संध्याकाळी कशाला, रात्रीच काय ना, दिवसा 6 मला वाजता जायचं बेधडक. मी काय म्हणतो, चोरी त्यात. पहिल्यांदा आपण काय करू माहितीये का, 2-4 मोहरा घेऊन जाऊ सोनाराच्या दुकानात, मोडण्याचा प्रयत्न करू. माझ्या ओळखीचं आहे फलटण मध्ये एक जण, त्याच्याकडे नेऊ, ते मला वळखतं. आता दाखवत दिलवालेचा जलवा. सरपंच आहे त्यामुळे माझे बी हे गेल तिथं थोडं पहिल्यांदा मला वाय सहकार्य करा लवकर. मला त्या पहिलं शिटजीच्या तोंडावर मारू द्या पैसे. बरे हा मला
शेटजी तोंडावर काय मारता शेटजी शेजार दुसरं दुकान टाका किराणाचं मग त्याचे जिरण जिरावणारच आहे मी बी माझ्या बी डोक्यात आहे पण आता आता कालवा करू नका आळीमिळी गुपचिळी कुणाला काय सांगायचं नाही ह्या कानात त्या कानाला खबर नाही लागली पाहिजे जे काय काम करायचं ना ते मनात ठेवून करायचं आणि भेटलो तरी आपलं व्हायचं हा आता आपण एकमेकाला भेटायचं नाही तटस्थ अंतर ठेवायचं तू तिकडे बघायचं मी इकडे बघायचं पाहिजे ना तुला मी म्हणणार रे कशाला रे बुरट्या मुंबईवर ना आलाय तुला म्हणणार रे का ना कशाला माझ्यापाशी सरपंच भिकारड्या हा काय बी म्हण मला बेकार म्हण मला नाहीतर बाजीना ना तुम्ही असं भिकारीच आहे की हाय बाबा. तुम्हाला हाकलून लावलं का ते शेटजी अरे पण माझं काय माझी आयडिया होती म्हणून तर झालंय. तू तर आधी- बाबा तुझ्या पाया पडू का मग नको मी काय म्हणतोय चला माझा किती हिस्सा येईल बरं त्यातनं. हे लागे हिस्स नका करू थोडं थोडं जे थोडं काय करू. मिळेल ना ती तिघाला बराबरीने मिळेल तुला आता सांगतोय फक्त काय माहितीये भांडू नका आपापसात कालवा करू नका काय माहितीये का आपण तर काय ना भाऊ, जा. गावात टाचणी पडली तरी आवाज ना आला पाहिजे इतकं शांत हो जाऊ का शाला हे लोक माल घेऊन जाते न पैसा पण जमा करत नाहीत वेळेला. हो शेटजी वाटते का काय बाबा मला असंच मारणार हो तुम्ही उदाऱ्या मांड्यात गोळा करतच मारणार गाव तिकडं मोठं होणार काय झालंय माहित आहे का तुम्हाला आता काय झाला सांगते का बाबा मंडया नाही निघालो तुम्ही गाना पक्या बाजी नाना बो 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 खायला शहाणा असते का लोक काय येडा असणार तर शहाणा असू गबाळ काय गावलंय माहित आहे का त्यांना आपला जो पडका वाड आहे का सोन्याचा हांडा गावलाय तिथं त्यांना काय काय स्वप्न रंगवले ती खरं बोलते काय हो ती गाण्या BMW गाण्याची स्वप्न BMW घ्यायची आला का सायकलचं भाडं द्यायला त्यांना पैसे नसते ते ते मोठं होणार आपण बघत बसणार पण त्यांच्याकडे मी काय म्हणते खरं अंडा गावलाय का बाबा गावलाय मी स्वतः हो माझा विश्वास ठेवणार नाही तुम्ही फोटो काढलाय मी तिघ जण बोलता आहे का अरे बाप आणि ह्योच हांडा बाजीनाच्या घरी नेऊन ठेवलाय त्यांनी काय तर आपल्याला गेम करावी लागते नाही, असू शकते बाबा ते मला किशन आणा होत्या ना माझ्या दुकानात ते पण म्हणायचे त्या हांडा आहे त्या वाड्यामध्ये बाळाचं पण पाय आता काय करायचं घेऊन गेले ना बाळाचं पाय पाळण्यात कसं दिसतं तसं त्या चोरांचं पाय मला बरोबर ओळखलं होतं मी अहो गावातच चोर आहे ती चोरी करायच्या आधी आपण आणू ना डाव मग आता कशा करायचा कसं काय करा लावा डोकंच तुम्ही आता आता अंडा कोणाच्या घरी असते भाजीनानाच्या घरी पस्त माझ्या कानाने ऐकलंय मी भाजी राहण्याच्या घरी जावं लागते कसं जायचं बघू ना प्लॅन आखू ना आपण ती ऐका तरी डाव करू भाजीनाना मी कुठं तर बाहेर जाणार आहे कळले काय कोण बसून हाणू डाव 50-50 त्या हांड्यातले कसली गेम करायची नाही मित्रावर तेरी बी चुप मेरी बी चुप हमारी बिल्ली हमसे नाही चलेगा आवाज तुम्ही संध्याकाळी 8 वाजता बरोबर आधार पडा शाला खरा जर असले ना तर पैसोच पैसो मग हे उदारीचं जाऊ दे पण चोरी करायचा आपल्याला काय करायचा दिलवाल्याला पुढे ढकलायचा जाऊ दे मूर्ती चला सपने हे सपने झोप लागलेली दिसते आजची रात्र वैरेची कोणी नेऊ बिऊ नाही आता सगळ्या माशा होईल आपलं घेऊनच झोपतो धनाची काळजी आपणच घेतली पाहिजे अयो झाले
बघतो आता. ह्यांना बघितलं की मला माझ्या दुल्हनियाची आठवण होती. असं म्हणते. मग तू काय कर, तू इथंच बस, मी हांडा घेऊन जाते, माझ्यात घरी देते आणि तुझ्या घरी जाते भाभीच्याकडं. सोड दिलवाल्या चोरट्या शेटजी. पक्याने ना आम्ही स्वतः बाजीना आम्ही कष्ट केलं, ते हांडा शोधून काढलाय. लबाडांनो सोडा सोडा, मारीन सगळ्याचा खून करीन मी. आम्हाला दिलं देवाने धन गावलंय, धन गावलंय, धन. अयो हंडा हंडा, अरे दांडा ना, ह्यांनी हंडा पळावला. अरे हंडा, अरे बरं झालं तुम्ही आला. अरे चाललं, अरे चला चला माझ्या बरोबर. अरे बसलाय काय बघताय? अरे तुझ्या मेंदूत बदल झाला काय? तुमच्या मेंदूत बदल झाला. आपल्या हांडाने हात पळवून कशाचा हांडा? अरे देऊ नव्हता का आपण हांडाच? मग तुमचं रात्री जात्या ह्याच्यात ना बाहेर. तो दिवसा, अरे दिवसा झोपला होता तू. झोपलाय ना का दिवसा? गॅरेजवर बी नव्हता, गॅरेजवर गेलतो आम्ही. स्वप्न आकली का तुला? दुपारच्या 1:15-2 वाजता होता. अरे पण गाना सगळं धंदा पाणी सोडलंय आणि झोपतोय तू दिवसा. आज झोपतोय असले काय ते. अरे कसली स्वप्न बघतो रे बावळ्या? गप जरा. अरे बाजीना ना पक्या, अरे मी स्वप्न जरी बघितलं असलं ना तर 100% स्वप्न खरं होतं. अरे आपल्या गावातला तो जुना वाडा आहे ना, त्याच्यामध्ये हांडा आहे, हांडा सोन्याचा हांडा आहे त्याच्यात. अरे ती धन आपल्या दोघाला खुणावतंय. ती माझ्या स्वप्नात उगं चालतावे हांडा. मग हे ऐका की, आपण आज रात्रीला ना तिथं जाऊ बरं का हांडा काढायला. नाही ना दवाखान्यात नाही. मला तर काय वाटतंय, पक्का माहितीये का, ह्याच्या पक्काच मेंदूत बदल झालाय. कसा माहितीये का, ही गॅरेजवर बी जात नाही, काम बी करत नाही. ती फिरते वडा बोंबालतय ठोठा दोन्ही हाताने चुना लावून. काय लावलंय तो? अरे कुठे? अरे माझा विश्वास ठेवायला का? अरे विश्वास मला सांग, तू कशात बघितलं हे सगळं? मी कशात बघितलं म्हणजे? मला साक्षात्कार झाला, मला दृष्टांत बघितलं. स्वप्न मग काय होतं? अरे तो दृष्टांत होता. मला देवाला काहीतरी द्यायचं रे. ती म्हणतात आपण इथं लटको फसव. अरे ती म्हणतात ना देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला, तशी आपली अवस्था झाली. अरे विचार करा. अरे नाना खरंच तुम्ही सरपंचच काय, तुम्ही आमदार खासदार केला नाव चाल, एवढा पैसा मिळेल. तुझा एकटा उकर, आम्ही बसतो इथं. काय बोलतोय का तू? जरा गाना ऐक की. गाना मी कोण आहे? मी कोण आहे? तुम्ही कोण आहे? मी कोण आहे? तू कोण आहे? गाना बाजी नाना गाना कोण? सना. अरे पक्का तुझा दोस्त. कोण? पक्का. मला सगळं कळतंय की ह्यो बाजीना सरपंच आहे, ह्यो पक्के
अरे लाजा वाटाय पाहिजेत. अरे मी जे सांगतोय जीव तू अरे खरं सांगतोय ना का आपल्या गावात लय मोठा हंडा आहे आणि तो आपल्याला हुंडा देणार आहे. हायला मी खरोखर स्वप्न बघत होतो काय रे. हायला ह्यांचं बी बरोबर आहे. हायला दुपारचे 2 वाजलेत. ए पक्या अरे स्वप्न